शनिवारी रात्री मनोर येथील वडखडकोणा परिसरातील एका बेकायदेशीर ढाब्याच्या मालकाला 20 रुपये डोनेशन देण्यास नकार दिल्यानं नालासोपाऱ्यातील टेम्पो चालकाला तब्बल 10 जणांनी बेदम मारहाण केली आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले। पीडिताचा मित्र जो दुसरा टेम्पो चालवत होता त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली। मनोर पोलिसांनी ढाब्याचा मालक विनोद सिंह आणि त्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक करून भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे। कुमार सुशांत यांनी सांगितले की उर्वरित आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। शनिवारी सकाळी दानिश खान यांनी नवी मुंबईतील तळोजा येथून आपल्या टेम्पोमधील माल घेऊन गुजरातमधील अंकलेश्वर येथे पोहोचवण्यासाठी ते निघाले होते। दुपारच्या सुमारास ते नायगाव येथील पेट्रोल पंपावर थांबले, जिथे त्यांची भेट एका मित्राशी झाली। तोही माल पोहोचवण्यासाठी गुजरातकडे जात होता। संध्याकाळी सुमारे 6 वाजता दोघेही वडखडकोणा येथील जय अंबे ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबले। शौचालयातून परत आल्यानंतर खान यांना त्यांच्या टेम्पोची चावी सापडली नाही। त्यांनी कॅश काउंटरवर बसलेल्या सिंह यांना याबाबत विचारले। सिंह यांनी चावी परत देत काउंटरवर ठेवलेल्या दानपेटीत 20 रुपये टाकण्याची मागणी केली। तक्रारीत खान यांनी सांगितले की त्यांच्याजवळ सुट्टे पैसे नसल्यामुळे त्यांनी नकार दिल्यानंतर ढाबा मालकाने शिवीगाळ करत त्यांना मारहाण सुरू केली। त्यानंतर लगेचच त्याच्या 8 ते 10 कर्मचाऱ्यांनी मारहाणीत सहभाग घेतला। खान यांच्या म्हणण्यानुसार त्यांना काउंटरच्या मागील एका खोलीत ओढून नेण्यात आले आणि बेल्ट व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। तसेच कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले। त्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि पुढे काय झाले त्यांना आठवत नाही। शुद्धीवर आल्यानंतर ते रुग्णालयात होते, जिथे त्यांचा चेहरा, डोके, छाती, पाठ आणि हातांवर झालेल्या जखमांवर उपचार करण्यात आले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे।